एकच काढ ना फोटो एवढे जरा मोठे कर. कसा आहे लुक आवडला का तुम्हाला? लुक आवडला तर चॅनलला लाईक करा. नाही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक वेळी ब्लॉगमध्ये उलटच बोलतो कारण की आपल्याला सवय नाही ना जास्त असं बोलायची. चला निघूया मस्तपैकी. आलोय महेशकडे. महेशच्या घराजवळ थांबलो. म्हणलं ब्लॉगला जरा सुरुवात करावी. आज तरी मुहूर्त लावा कसा तरी ब्लॉग चालू करायला. आज जास्तच वारं सुटलंय काय माहिती. हा दुसरा टेक आहे ब्लॉग सुरुवात करायचा कारण की एवढं वारं सुटलंय ना त्यामुळं काय आवाजच कॅप्चर होत नाही. चला निघूया. इथं एक विहीर आहे. रस्त्याच्या कडेलाच विहीर होती. बरं झालं हे टाकलं काय लिहिलेलं आहे. फोटोशूट चालला इथं लिहिलंय कॅमेरा निषेध आणि हे कॅमेरा घेऊन आला आतमध्ये. ते सिक्युरिटी बाबा आम्हाला बघतोय तो कॅमेरा घेतलाय म्हणून. हे बघा शॉर्ट चड्डी घालून यायची नाही, स्मोकिंग नाही, कॅमेरा नाही, लगेज नाही, पेट स्पोर्ट्स काय माहिती ते कुत्र बित्र काहीच नाही घ्यायचं. इथं मस्त लोकेशन झालंय आज एकदम मस्त. एकच काढ ना फोटो एवढे जरा मोठे कर. स्लो मोशन चालू आहे. एक फोटो नाही काढत. एक फोटो नाही का तो खटक 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 ते वेगवेगळे फोटो निघतात. लोकेशन भारी फोटोशूटला भारी आहे. श्री स्वामी समर्थ नाही हे कोणतं मंदिर आहे? स्वामीनारायण पुण्यामध्ये. काय नाही आल्यापासून तू म्हणत होता ब्लॉग बनवायचं तर काय बनवलं पण नाही. किती फोटो काढले आज? आजचं लोकेशन मस्त होतं पण. कोण आहे रे ती? कोण? स्नेहा कसली एडिट करते ती? नाही शॉर्ट नाही आवाज बिवाज मस्त झाला आजचा फोटोशूट. बाबा कुठे गेला बरं? सिक्युरिटीवाला बोंबलत होता इतके कुठे गेला काय माहिती. एक जण एवढा ओरडत होता इथं सिक्युरिटी आणि आणलाय कॅमेरा. कॅमेरा लिहिलंय कॅमेरा नोटीस नॉट अलाउड. कसं आहे आजचं लोकेशन मस्त पैकी. पुण्यामध्ये लोकेशन आहे आजचा मस्त फोटोशूट आला त्यांचा ब्लॉग. आज या ठिकाणी आपण कोणती गाडी घेऊन आलोय? एवढी मोठी गाडी. शिवला चाललो होतो खूप दिवसानंतर चाललोय मी शिवला. म्हणलं आज जावं. माग गाड्या या साईडला या साईडला. अयो पुरणपोळी खायला आलो ते पण हॉटेलमध्ये. पुरणपोळी घर
ना आता पुरणपोळी आली आमरस पोळी बरोबर ना खायला कसं आहे खाल्लं का नाही कसं गरम आहे पाऊस हॉटेलमधली पुरणपोळी आणि आपल्या घरची पुरणपोळी जमीन आसमानचा फरक आहे. तूप लावून पुरणपोळी बनवली पुरणाची पोळी पोळीसोबत मी हात करत होतो माग बघितलं अरे दादा फोन दिलास तो हातात कॉलिंग दिलास तो आपला हातात फोन लागत नव्हता मी इकडून हे केलं 2 वेळा आणि अच्छा. मी तो मला लावत होतो तुम्ही मला लावत असता मग असं काय झालं तुमच्या मी म्हणताय ना पळत पळत आलो मग काय तेव्हा रिक्षा सापडला ओला गेलो OTP सांग ना. मी नियर पत्तर मारतोय त्या रिक्षा स्टँड बशी जाऊन 47 नाही नंबर बघितला मागून म्हणलं आता थांबतील पुढं थांबतील. लोकेशन चेक केलं परत गणेश वेळ दाखवून थोडंसं बघत हळूहळू पुढे अजून काय तुमच्याच करणार माग होतं पुरणपोळी आहे ना अरे तिथे लोक लय असतात पण आपण बोट दाखवणार कोणाकडे आजकाल ज्याच्या त्याच्याकडे हातात पहिला मोबाईल असतो तेवढं अरे कोणाला बोलायचं आपलं? एवढं आहे तर आता जेवण झालंय सारी कशी होती पुरणपोळी खायला फुल झालाय अर्धा खाल्लाय अर्धा खावलाय तसाच खायचा गोडच होते रे तेवढी आता निघालाय स्वारगेटला सारसबागेमध्ये घोड्यावर बसायचे घोड्यावर बसायचं का हो आपण घोडा मस्त आहे गोड भारी आहेत गोड भारी आहेत ए बाप कोणता मॉम ए पक्का त्याला झालं बघू बघू पैसे पडलं तर झालं गोडा बरोबर की नाही कारण प्रत्येकाला ती कच्ची कैरी खावीशी वाटते. याच कैरीला पकडून आमच्या शायराने एक सुंदर शिलावणी बनवलेली आहे. बाई मी लाडाची गडाची कैरी पाडाची. त्या लावण्यवतीसाठी शाहीर म्हणतात लावण्याची लावण्यवती ही साज शृंगाराने नटलेली. लावण्याची लावण्यवती ही साज शृंगाराने नटलेली. ओठावर लाली कपाळी बिंदी शालू भरजरीचा नेसली हीच लावण्यवती. तुम्हा रसिकांना म्हणणार आहे बाई मी लाडाची लाडाची कैरी पाडाची. रोगाची राणी अदाकारीची महाराणी काव्या पाडी स्टेपनी म्हणून असतं माहितीये ना. तेच गाणे घेऊन आहेत त्या ड्रायव्हर मित्रांसाठी. ड्रायव्हरला थोडा जेवला तशी काय गरज पडणार नाही. पण जाऊ देत काय हरकत नाही. मंडळी पुढे राहणार नाही का सुंदर संगीताकडे तुमच्या काळजाचा खुळखुळा कार्यक्रमाच्या वैष्णवी ठाकूर